नमस्कार मित्रांनो, माझं नाव वैभव माळे. आज आपण हीट इंजिन, हीट पंप आणि रेफ्रिजरेटर हे 3 पॉईंट कव्हर करणार आहे. तर हीट इंजिन म्हणजे काय? आपण डेली वापरामध्ये कार यूज करतो, बाईक यूज करतो. तर त्या कारमध्ये, बाईकमध्ये जे इंजिन असतं ते सुद्धा काय आहे, तर एक प्रकारचं हीट इंजिन आहे. तर कारमध्ये काय होतं बघा, तर केमिकल एनर्जी ऑफ फ्युएल, कारमध्ये केमिकल एनर्जी ऑफ फ्युएल कशामध्ये कन्वर्ट होते? केमिकल एनर्जी ऑफ फ्युएल इज कन्वर्टेड इनटू हीट. म्हणजे केमिकल एनर्जी म्हणजे कोणतं केमिकल असणार आहे? तर पेट्रोल वापरत असेल, डिझेल वापरत असेल तर पेट्रोलचं डिझेलचं कन्व्हर्जन कंबशन झाल्यानंतर कशामध्ये होतं? तर हीटमध्ये कन्व्हर्जन होतं. आणि त्या हीटचं नंतर कन्व्हर्जन कशामध्ये होतं? तर वर्कमध्ये कन्व्हर्जन होतं. म्हणजेच काय, तर केमिकल एनर्जी कोणतं? तर पेट्रोल असेल तर त्याचं काय होणार? कंबशन होणार आहे. कंबशन होणार आहे आणि कंबशन झाल्यानंतर त्याचं हीटमधून वर्कमध्ये. तर ही काय असणार आहे? तर ह्याची सायकल असणार आहे. कशाची? तर हीट इंजिनची. कशामधले? तर कारमधल्या हीट इंजिनची सायकल काय असणार आहे? तर केमिकल एनर्जी ऑफ फ्युएल इज कन्व्हर्टेड इनटू वर्क. कशामुळे? तर कंबशनमुळे केमिकल एनर्जी हीटमध्ये, वर्कमध्ये कन्व्हर्जन होणार. तसंच हीट इंजिन आपण थर्मोडायनॅमिक्समध्ये शिकत असताना एक्झाम्पल घेऊया. समजा हे एक हीट इंजिन आहे. तर हीट इंजिन काय करते? तर हाय टेम्परेचरकडून, हाय टेम्परेचर म्हणजेच तर सोर्सकडून हीट घेऊन कशाला सप्लाय करणार आहे? हीट इंजिनला सप्लाय करणार आहे. म्हणजे हाय टेम्परेचर ह्याला आपण सोर्स म्हटलं, ते सप्लाय कशाला करणार आहे? तर हीट इंजिनला करणार आहे. आणि हीट इंजिन काय करणार आहे? तर त्याचं वर्कमध्ये कन्व्हर्जन करणार आहे. इथं आपण बघितलं हीट इंजिन काय करते, नंतरला वर्कमध्ये कन्व्हर्जन करणार आहे. वर्कमध्ये कन्व्हर्जन करणार आहे. आणि वर्कमध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर तर सम अमाऊंट ऑफ हीट काय करणार आहे ते? तर ॲटमॉस्फिअरला एक्झॉस्ट करणार आहे. ॲटमॉस्फिअरला एक्झॉस्ट करणार. तर बघा, तर कारमध्ये काय होत असतं किंवा बाईकमध्ये काय होतं? केमिकल एनर्जी हीट कंबशन झाल्यानंतर हीट प्रोड्यूस होते, हीटचं वर्कमध्ये कन्व्हर्जन होतं. तर टोटल केमिकलचं वर्कमध्ये कन्व्हर्जन होतं का? तर नाही. तर आपल्या सायलेन्सरमधून सम अमाऊंट ऑफ हीट बाहेर पडते. सायलेन्सरमधून हीट बाहेर पडते. फिन्सच्या इंजिनवरती जे फिन्स आहे त्या फिन्समधून सुद्धा हीट सम अमाऊंट ऑफ बाहेर पडते. तसंच एक हीट इंजिन घेतलं, त्यामुळे काय होते? सोर्सकडून हीट येणार. हे एक कारच्या हीट इंजिनचं डायग्राम आहे. समजा तर सोर्समधून हीट येणार, त्याचं हीट इंजिनमध्ये वर्कमध्ये कन्व्हर्जन होणार आणि राहिलेली हीट ॲटमॉस्फिअरला सप्लाय होणार. हे काय झालं? तर हीट इंजिनचं झालं. तर थर्मोडायनॅमिक्समध्ये आपण हीट इंजिन शिकत असताना हीट इंजिनची डायग्राम कशी होणार आहे बघा आपले. तर हे TH हाय टेम्परेचर सोर्स होणार आहे. तर हाय टेम्परेचर सोर्सकडून हीट इंजिन हीट घेणार आहे आणि सम अमाऊंट ऑफ हीट कुठं ट्रान्सफर करणार आहे? तर ॲटमॉस्फिअरला, म्हणजेच लो टेम्परेचर रिझर्व्हायरला हीट सप्लाय करणार आहे. आणि हाय टेम्परेचर हीट घेतल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन वर्कमध्ये होणार आहे. तर समजा आता हाय टेम्परेचरकडून जी हीट घेतल्या त्याला मी जर म्हटलं हाय टेम्परेचर म्हणून त्याला मी QH म्हटलं. लो टेम्परेचरला जी हीट सप्लाय करतोय त्याला मी QL म्हटलं. आणि वर्क जे मिळते त्याला आपण मी W आउटपुट असं म्हटलं. तर हीट इंजिन काय करते? तर हाय टेम्परेचरकडून हीट घेऊन वर्कमध्ये कन्व्हर्जन करून लो टेम्परेचरमध्ये हीट एक्झॉस्ट करते. तर हीट इंजिन कसलं डिव्हाइस आहे? इट टेक हीट फ्रॉम ए हाय टेम्परेचर सोर्स, कन्वर्ट पार्ट ऑफ हीट इनटू वर्क अँड द रिजेक्ट रिमेनिंग हीट टू द सिंक ऑर द सिंक. ह्याला आपण सिंक म्हणतो किंवा ॲटमॉस्फिअर असं म्हणतो. तर आपला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय सांगतो? तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय सांगतो? तर समेशन ऑफ वर्क इज इक्वल्स टू समेशन ऑफ हीट. हे आपला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सवरून सांगतो. तर आता ह्या हीट इंजिनमध्ये घेताना आपल्याला तर वर्क काय येणार आहे? बरं, समेशन ऑफ वर्क तर येणार आहे W आउटपुट इज इक्वल्स टू समेशन ऑफ Q. तर समेशन ऑफ Q आपण शिकलोय तर हीट ॲडेड टू द सिस्टीम आपण काय घेतो? पॉझिटिव्ह. आणि हीट रिजेक्टेड फ्रॉम द सिस्टीम काय घेतो आपण?
निगेटिव्ह. तर समजा आता हे हीट इंजिन आहे, हीट इंजिनमध्ये QH अमाऊंट ऑफ हीट काय झाले तर ॲड झाल्या. मग आपण काय घेणार, QH ही पॉझिटिव्ह घेणार, QH झाला आहे. आणि हीट रिजेक्टेड फ्रॉम द सिस्टीम, QL अमाऊंट ऑफ हीट इंजिनमधून रिजेक्ट झाल्या, तर ते काय घेणार आपण, रिजेक्ट झाले हीट काय घेतो, निगेटिव्ह घेतो. तर वर्क आउटपुट काय येणार आहे आपलं, तर QH मायनस QL हे काय येणार आहे, वर्क आउटपुट येणार आहे. तर आता इफिशियन्सी ऑफ हीट इंजिनसाठी फॉर्म्युला काय, तर इफिशियन्सी आपण कसं काढतो, इफिशियन्सी इज इक्वल्स टू वर्क आउटपुट अपॉन Q इनपुट. हा आपला काय इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे. म्हणजे आउटपुट आपल्याला काय मिळालं आणि आपण इनपुट काय दिलं याचा रेशो घेतला तर आपल्याला काय मिळते, तर इफिशियन्सी मिळते. तर वर्क आउटपुट काय आहे, तर वर्क आउटपुट काय आहे, QH मायनस QL हे काय आले, वर्क आउटपुट आले, आणि डिवायडेड बाय Q इनपुट. Q इनपुट आपण काय दिले, तर QH हे आपण इनपुटला दिले. हीट इंजिनच्या इनपुटला आपण काय सप्लाय केलं, तर QH हे सप्लाय केले, तर मग काय येणार आहे, QH. तर इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय झाला, QH मायनस QL अपॉन QH. आता हेच QH मी जर सेपरेट डिव्हाइड केलं तर काय येणार आहे, इफिशियन्सीचा फॉर्म्युला 1 मायनस QL डिवायडेड बाय QH. हा काय येणार आहे, इफिशियन्सीचा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला महत्वाचा आहे, हा पण प्रॉब्लेम सोडवत असताना ह्याचा आपण यूज करणार आहे. इफिशियन्सी इज इक्वल्स टू 1 मायनस QL डिवायडेड बाय QH. हा कशासाठी फॉर्म्युला झाला, तर हीट इंजिन. तर बघा आणखी एकदा सांगतो मी, हीट इंजिन म्हणजे काय, तर हीट इंजिन काय करते, तर केमिकल एनर्जी ऑफ फ्युअल वर्कमध्ये कन्व्हर्जन करते. कसं करते, तर कंबशन ज्या वेळेला होईल त्यामुळे हीट प्रोड्यूस होणार, आणि हीट प्रोड्यूस झालेली हीटचं कन्व्हर्जन वर्कमध्ये होणार. तर टोटल अमाऊंट ऑफ हीटचं वर्कमध्ये कन्व्हर्जन होते का, तर नाही, तर सम अमाऊंट ऑफ हीट ॲटमॉस्फिअरला रिजेक्ट होते. आता कारचं एक्झाम्पल घेतलं तर सायलेन्सरमधून हीट एक्झॉस्ट होते किंवा फिन्सच्या माध्यमातून हीट एक्झॉस्ट होते. तर बघा, तर काय होणार आहे, हीट इंजिनमध्ये हाय टेम्परेचर रिझर्व्हायरकडून हीट घेणार आहे हीट इंजिन, आणि त्याचा सम अमाऊंट ऑफ हीट इज कन्वर्टेड इन टू वर्क, अँड रिमेनिंग हीट इज रिजेक्टेड टू द ॲटमॉस्फिअर ऑर द सराउंडिंग. रिमेनिंग हीट काय करणार आहे, सराउंडिंगला सप्लाय केलं जाणार आहे. त्यासाठी आपण एफिशियन्सीचा फॉर्म्युला वर्क आउटपुट डिवाइड बाय Q इनपुट, आणि हे अकॉर्डिंग टू काय आहे, हे फर्स्ट लॉवरून, फर्स्ट लॉ आपण काय शिकलोय, समेशन ऑफ W इज इक्वल टू समेशन ऑफ Q. हा आपला फर्स्ट लॉ आहे. तर फर्स्ट लॉचा यूज करून आपण काय घेतलं, तर वर्क आउटपुट किती येते ते बघितलं, साइन कन्व्हेन्शननुसार साइन दिलं, त्याच्यानंतर इफिशियन्सीचा आपण फॉर्म्युला लिहिला. तर हे काय झालं, हीट इंजिन. सेम तसंच आपण काय करणार आहे, तर हीट इंजिन झालं. तर आता ह्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे आपला रेफ्रिजरेटर. आता रेफ्रिजरेटर हे डिव्हाइस सर्वांनी आपण बघितलेलंच आहे. रेफ्रिजरेटर हा आपण होम अप्लायन्समध्ये घरी यूज करतो. तर रेफ्रिजरेटरचा हीट इंजिनमध्ये आपण हीट इंजिनचा उपयोग कशासाठी केला, तर वर्क आउटपुट मिळवण्यासाठी. तर रेफ्रिजरेटरचा इफेक्ट आपण कशासाठी करतो, फॉर कूलिंग पर्पज. कूलिंग पर्पजसाठी आपण रेफ्रिजरेटरचा यूज करतो. तर रेफ्रिजरेटर हे डिव्हाइस कसं आहे, इट इज ए डिव्हाइस विच क्रिएट अँड मेंटेन द लोअर टेम्परेचर दॅन द सराउंडिंग. म्हणजे बघा, आपण रेफ्रिजरेटर घरामध्ये जे यूज करतो त्याचं आतील टेम्परेचर कसं असतं, कमी असतं, आणि सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त असतं. मग रेफ्रिजरेटरचं काम काय आहे, तर मेंटेन लोअर टेम्परेचर दॅन द सराउंडिंग. आता समजा मी हे आपल्या घरामध्ये जो आपल्या घरामध्ये रेफ्रिजरेटर आहे, तर त्याच्या वरच्या साईडला काय असतो, आपल्याला फ्रीजर असतो. ह्याला मी काय म्हटलं, फ्रीजर म्हटलं. तर वरच्या साईडला जो फ्रीजर असतो त्यालाच टेक्निकल भाषेत आपण काय म्हणतो, तर फ्रीजर म्हणजेच काय असतो, तर इव्हॅपोरेटर. तर रेफ्रिजरेशनच्या सायकल ज्या वेळेला शिकतो त्यावेळेला इव्हॅपोरेटरचं वर्क काय आपण हे शिकणार आहे. तर इव्हॅपोरेटर म्हणजेच काय असतो, तर तो फ्रीजर असतो. फ्रीजरमधून आपण काय करतो, तर हीट काढून घेत असतो. रेफ्रिजरेटर काय करतोय, तर फ्रीजरमधील हीट काढून घेतो आणि तो कुठं सप्लाय करतो, ॲटमॉस्फिअरला सप्लाय करतो. तर रेफ्रिजरेटरचं वर्क काय आहे, तर लो टेम्परेचर बॉडीकडून किंवा लो टेम्परेचर रिजनकडून हीट काढून घ्यायचं आणि हाय टेम्परेचर रिजनला सप्लाय करायचं. तर हे नॅचरली हे पॉसिबल आहे का, आता फ्रीजर म्हणजे काय असणार आहे, लो टेम्परेचर असणार आहे, लो टेम्परेचर किंवा कोल्ड स्पेस असणार आहे. आणि ॲटमॉस्फिअर म्हणजे कसं असणार आहे, हाय टेम्परेचर
किंवा हॉट असणार आहे स्पेस, हा हॉट स्पेस असणार आहे. तर हे नॅचरली पॉसिबल आहे का? तर लो टेम्परेचरकडून हीट घ्यायचं आणि हाय टेम्परेचर सप्लाय करायचं नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये वर्क इनपुट करावं लागणार आहे. वर्क इनपुट केल्यानंतरच काय होणार आहे, तर लो टेम्परेचर मधील हीट हाय टेम्परेचरकडे सप्लाय होणार आहे. हे काय झालं, आपलं घरातील होम अप्लायन्सेसमध्ये आपण रेफ्रिजरेटर यूज करतो त्याच्यासाठी झालं. तर तेच आपण टेक्निकल भाषेमध्ये रेफ्रिजरेटर शिकत असताना त्याची डायग्राम कशी होणार आहे बघा. तर वरती काय येणार आहे, इथं TH हाय टेम्परेचर असणार आहे. हाय टेम्परेचर असणार आहे जिथे आपण हीट सप्लाय करतो. त्याचा तो कनेक्ट कशाला केला असणार आहे, रेफ्रिजरेटर. आणि खाली असणार आहे लो टेम्परेचर. तर बघा रेफ्रिजरेटर काय करतो, लो टेम्परेचर करून हीट घेणार आहे. कसं लो टेम्परेचर करून हीट कधी काढून घेणार, जर त्याला आपण वर्क इनपुट जर सप्लाय केलेला असेल तर. ज्यावेळेला आपण वर्क इनपुट सप्लाय करेल रेफ्रिजरेटरला, लो टेम्परेचर करून हीट घेऊन तो हाय टेम्परेचरला सप्लाय करणार आहे. तर आता रेफ्रिजरेटर हीट पंपची आपण एफिशियन्सी काढली. एफिशियन्सीसाठी आपण वर्क आउटपुट आपण क्यू इनपुट घेतला. तर रेफ्रिजरेटरसाठी आपण ज्यावेळेला एफिशियन्सी काढतो, तर एफिशियन्सी कोणत्या पॉईंटमध्ये दर्शवतात, तर COP ह्या टर्ममध्ये आपण रेफ्रिजरेटर एफिशियन्सी दर्शवतो. तर COP म्हणजे काय, तर कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स, त्याचं आपण COP असं म्हणतो. तर COP कसं काढणार आहे आपण, तर आपल्याला डिझायर्ड इफेक्ट आपल्याला काय मिळणार आहे, डिव्हायडेड बाय आपण W वर्क इनपुट किती दिले ते म्हणजे काय असणार आहे, तर COP ऑफ रेफ्रिजरेटर असणार आहे. तर बघा आता रेफ्रिजरेटरमध्ये आपण कशासाठी यूज करतो, तर कुलिंग पर्पजसाठी यूज करतो. तर डिझायर्ड इफेक्ट आपला काय असणार आहे, कुलिंग असणार आहे. तर COP साठी फॉर्म्युला लिहून घेऊया आपण पहिल्यांदा. डिझायर्ड इफेक्ट डिव्हायडेड बाय वर्क इनपुट, हा आपला काय झाला COP साठी फॉर्म्युला झाला. तर डिझायर्ड इफेक्ट आपला काय आहे, तर कुलिंगसाठी, कारण इथं लो टेम्परेचर आहे, आपल्याला कुलिंग करायचं आहे सगळं इथं. तर काय होणार आहे बरं, डिझायर्ड इफेक्ट काय असणार आहे बरं, डिझायर्ड इफेक्ट काय असणार, कुलिंग इफेक्ट, किंवा त्याला आपण काय म्हणतो, रेफ्रिजरेटिंग इफेक्ट असं म्हणतो. रेफ्रिजरेटिंग इफेक्ट डिव्हायडेड बाय W इनपुट असं असणार आहे. तर बघा जे लो टेम्परेचर कडून हीट येते त्याला आपण काय म्हटलं, QL म्हटलं, आणि हाय टेम्परेचर जे सप्लाय केलं जाते त्याला आपण QH असं म्हटलं. त्याच्यानंतर आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतोय, तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वरून असे आपण इक्वेशन लिहिलं होतं. ते काय आहे, तर समेशन ऑफ Q इज इक्वल्स टू समेशन ऑफ W. आता ही सिस्टीम आहे, हीट ॲडेड टू द सिस्टीम आपण काय करतो, तर पॉझिटिव्ह घेतो, म्हणजे काय होणार आहे बरं, QL होणार आहे. आणि रिजेक्टेड फ्रॉम द सिस्टीम काय घेतो आपण, निगेटिव्ह घेतो, तर QH काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे साईन ह्याला. त्याच्यानंतर आता वर्कसाठी आपण दोन टर्म होत्या, वर्क डन बाय द सिस्टीम आणि वर्क डन ऑन द सिस्टीम. आता आपण रेफ्रिजरेटरला वर्क ॲड करतोय म्हणजे काय असणार आहे, तर वर्क डन ऑन द सिस्टीम असणार आहे. तर मग हे W इनपुट काय येणार आहे आपल्याला, W इनपुट निगेटिव्ह येणार आहे. वर्क डन ऑन द सिस्टीम आहे म्हटल्यानंतर W इनपुट निगेटिव्ह येणार आहे. त्यामुळे W इनपुटसाठी काय इक्वेशन होणार आहे बघा, तर QH मायनस QL हे काय झालं, W इनपुटसाठी इक्वेशन झालं. आणि रेफ्रिजरेटिंग इफेक्ट आपल्याला काय मिळणार आहे, तर QL एवढा आपल्याला रेफ्रिजरेटिंग इफेक्ट मिळणार आहे. रेफ्रिजरेटिंग इफेक्ट QL का मिळतोय, तर आपण लो टेम्परेचरकडून हीट काढून घेऊन हाय टेम्परेचर सप्लाय केल्या, म्हणजे इथे हीट राहिली किती, तर QL अमाऊंट ऑफ हीट इथे शिल्लक राहिल्या, म्हणजेच काय होणार, QL आपला काय असणार आहे, रेफ्रिजरेटिंग इफेक्ट असणार आहे. त्यामुळे COP साठी फॉर्म्युला फायनली काय येणार आहे बरं, रेफ्रिजरेटिंग इफेक्ट काय येणार आहे, तर QL COP इज इक्वल टू QL डिव्हायडेड बाय W इनपुट. वर्क इनपुट काय आलं ह्या इक्वेशनवरून, QH मायनस QL हे काय असणार आहे, COP ऑफ रेफ्रिजरेटरसाठी हा फॉर्म्युला असणार आहे. तर आणखी एकदा बघा, आता रेफ्रिजरेटर म्हणजे काय, तर रेफ्रिजरेटरचा उपयोग आपण कुलिंग पर्पजसाठी करतो. कुलिंग पर्पजसाठी म्हणजेच काय, मेंटेनिंग टेम्परेचर लेस दॅन द ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर. आता ॲटमॉस्फेअरपेक्षा टेम्परेचर कमी मेंटेन करायचं असेल तर त्याला आपल्याला काय करायला लागणार आहे, वर्क इनपुट हे द्यावंच लागणार आहे. आपण क्लॉसियस स्टेटमेंटमध्ये शिकलो होतो की लो टेम्परेचर बॉडी करून हाय टेम्परेचरकडे हीट सप्लाय करणं अशक्य आहे विदाऊट वर्क इनपुट. तर वर्क इनपुट केलं तरच लो टेम्परेचरकडून हाय टेम्परेचरकडे हीट सप्लाय होणार आहे. तर लो टेम्परेचरकडून हीट सप्लाय करण्यासाठी आपण वर्क इनपुट दिला. त्याच्यानंतर आपण COPचा फॉर्म्युला, COP म्हणजेच काय, तर डिझायर्ड इफेक्ट अपॉन वर्क इनपुट.
डिझायर्ड इफेक्ट आपला रेफ्रिजरेटरमध्ये हिटिंगसाठी कुलिंगसाठी आहे. तसाच आपण हीट पंप हा नवीन पॉईंट शिकणार आहे, त्याच्यामध्ये डिझायर्ड इफेक्ट काय असणार आहे, हिटिंग असणार आहे. तर रेफ्रिजरेटिंग इफेक्ट डिवाइड बाय डब्ल्यू इनपुट झाला. फर्स्ट अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉवरून काय शिकलो, समेशन ऑफ क्यू इज इक्वल टू समेशन ऑफ डब्ल्यू. तर हिट ॲडेड आहे, हिट रिजेक्टेड साइन कन्व्हेन्शननुसार आपण लिहिले आणि त्याच्यानंतर आपल्याला सीओपीसाठी हा फॉर्म्युला मिळाला. हा फॉर्म्युला आपल्याला महत्त्वाचा आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आपण सीओपीचा फॉर्म्युला सीओपी इज इक्वल टू क्यूएल मायनस क्यूएच मायनस क्यूएल आपण हा यूज करणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे कोणता आहे तर हीट पंप. आता हीट पंप हा डिव्हाइस आहे तो एक्झॅक्टली अपोजिट टू द काय असणार आहे, रेफ्रिजरेटर. आता रेफ्रिजरेटरचा उपयोग आपण कुलिंगसाठी करतो, तर हीट पंपचा उपयोग आपण कशासाठी करणार आहे, हिटिंगसाठी करणार आहे. आता हीट पंप जी सायकल आहे तर ती काय असणार, सेम ॲज रेफ्रिजरेटर असणार आहे, फक्त डिझायर्ड इफेक्ट आपला हिटिंग असणार आहे. म्हणजे हीट पंपचं आपण कशाला म्हणतात तर हीट पंप इज अ डिव्हाइस विच मेंटेन्स हाय टेम्परेचर दॅन द सराउंडिंग. मी इथं लिहितोय हीट पंप इट इज ए डिव्हाइस which maintain high temperature than surrounding. हे काय असणार आहे, हीट पंप. तर हीट पंप आपण काय म्हणतो तर इट इज अ डिव्हाइस विच मेंटेन हाय टेम्परेचर दॅन द सराउंडिंग. हीट पंपचा आपण सराउंडिंगपेक्षा जास्त टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपण यूज करतो. तर आपण ह्याचा उपयोग कसा करतो तर समजा हिवाळ्याच्या दिवसामध्ये रूमचं टेम्परेचर, आपल्या घरातल्या रूमचं टेम्परेचर कसं झालं असतं, कमी झालं असतं. तर आपण ज्या वेळेला गरम एसी ऑन करतो तर गरम एसी ज्या सायकलवर ऑपरेट होते ती सायकल कोणती आहे तर हीट पंप. समजा ही रूम आहे आपली, ह्या रूममध्ये काय आहे तर आपल्याला ही रूम हीट करायची आपल्याला. तर ज्या वेळेला आपल्याला रूम हीट करायची आहे त्यावेळेला आपण काय करतो तर ह्या हीट पंपला मी HP असं म्हणतो. तर हीट पंप सायकल काय करते तर ॲटमॉस्फिअरमधली जी हीट आहे, ॲटमॉस्फिअरमधली इथं काय असणार आहे, ॲटमॉस्फिअरमधली जी हीट आहे ते त्यामधली हीट काढून घेऊन हीट पंप काय करणार आहे, ती सप्लाय कुठं करणार आहे तर रूमला सप्लाय करणार आहे. तर ॲटमॉस्फिअर म्हणजेच काय असणार आहे तर लो टेम्परेचर बॉडी असणार आहे आणि ती रूमला सप्लाय करतो म्हणजे रूम काय असणार आहे तर हाय टेम्परेचर असणार आहे. तर हे पॉसिबल आहे का तर लो टेम्परेचरकडून हाय टेम्परेचरकडे हीट सप्लाय करणं तर नाही पॉसिबल, लो टेम्परेचर आणि हाय टेम्परेचर. तर हे पॉसिबल कधी होणार, इफ अँड ओनली इफ वी सप्लाय वर्क इनपुट टू द सिस्टम और वर्क इनपुट टू द हीट पंप. वर्क इनपुट सप्लाय केल्यानंतरच लो टेम्परेचरकडील हीट हाय टेम्परेचरकडे जाणार आहे. खरं आपला डिझायर्ड इफेक्ट आता काय आहे तर आपल्याला रूम हिटिंग करायचे. तर हिटिंग ह्या पर्पजसाठी आपण काय केलंय तर लो टेम्परेचरकडील हीट घेऊन हाय टेम्परेचरकडे सप्लाय केलं आहे. हा आपला डिझायर्ड इफेक्ट असणार आहे. तर टेक्निकल भाषेमध्ये आपण आता हीट पंपची डायग्राम कशी काढणार आहे बघा. तर इकडे काय असणार आहे, हाय टेम्परेचर सोर्स असणार आहे, त्यालाच मी TH म्हटलं, हाय टेम्परेचर सोर्स. त्याच्यानंतर हा हीट पंप असणार आहे आणि खाली काय असणार आहे इकडं लो टेम्परेचर, त्यालाच काय म्हणणार मी TL असणार आहे. ह्यालाच मी हॉट म्हणणार आहे, ह्याला कोल्ड असं म्हणणार आहे. तर काय करणार आहे, कोल्ड करून आपण हीट काढून घेऊन हाय टेम्परेचर सप्लाय करणार आहे किंवा जेव्हा W इनपुट असेल तेव्हा. तर सेम हीट पंपचं वर्किंग सेम कसं आहे, रेफ्रिजरेटरसारखं आहे, फक्त सायकल आणि डिझायर्ड आउटपुट काय असणार आहे, वेगळा असणार आहे. तर हीट पंपची आपण इफिशियन्सी कशामध्ये लिहितो तर COP मध्येच लिहितो. तर COP ऑफ हीट पंप काय असणार आहे, डिझायर्ड इफेक्ट, सेमच फॉर्म्युला, डिझायर्ड इफेक्ट अपॉन वर्क इनपुट. हा काय असणार आहे फॉर्म्युला, COP ऑफ रेफ्रिजरेटरसाठी हा फॉर्म्युला असणार. तर डिझायर्ड इफेक्ट आपला काय आहे तर हिटिंग आहे आपला इथं. तर डिझायर्ड इफेक्ट आपला काय, हिटिंग, आपल्याला रूम हीट करायचे आणि वर्क इनपुट आहे. तर वर्क इनपुट आणि डिझायर्ड इफेक्ट काय असणार आहे, हिटिंग असणार. तर हिटिंग आहे डिझायर्ड इफेक्ट म्हटल्यानंतर डिझायर्ड इफेक्ट काय येणार आहे, QH येणार आहे. हिटिंगसाठी काय येणार आहे, QH येणार आहे. आणि वर्क इनपुट आपण मागच्या
रेफ्रिजरेटर शिकत असताना आपण वर्क इनपुट बघितले. वर्क इनपुट काय इथं सप्लाय केलेलं आहे, तर वर्क इनपुट हे वर्क डन ऑन द सिस्टम आहे म्हटल्यानंतर हे काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. म्हणजेच काय, मी इकडे साईडला लिहून दाखवतो, इकडे लिहितो. तर वरकडून काय होणार आहे बरं, सॉरी इकडे राहू दे. वरकडून आपण कसं लिहिणार आहे, फर्स्ट लॉवरून काय होणार आहे, मायनस डब्ल्यू इनपुट होणार आहे. बरोबर काय होणार बरं, वर्क हीट रिमूव्ड फ्रॉम द सिस्टम हे QH असणार आहे. आपण रिमूव्ड फ्रॉम द सिस्टम काय करतो, तर निगेटिव्ह लिहितो, आणि हीट ॲडेड टू द सिस्टम काय लिहितो, पॉझिटिव्ह लिहितो, QL लिहितो. त्यामुळे डब्ल्यू इनपुटसाठी फॉर्म्युला नंतर काय होणार आहे बरं, डब्ल्यू इनपुट इज इक्वल्स टू QH मायनस QL हा आपला फॉर्म्युला होणार आहे. तर डब्ल्यू इनपुटच्या जागेला आपण काय लिहिणार, QH मायनस QL. हे काय झालं आपला COP ऑफ हीट पंप, हा आपला फॉर्म्युला झाला. COP ऑफ हीट पंप QH डिवाइडेड बाय QH मायनस QL हा फायनल फॉर्म्युला झाला. हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपण यूज करणार. तर आणखी एकदा रिवाइज करूया आपण. हीट पंप म्हणजे काय, तर हीट पंप इट इज अ डिव्हाइस विच मेंटेन हाय टेम्परेचर दॅन द सराउंडिंग. हीट पंप म्हटलं की एक्झाम्पल लगेच कोणतं लक्षात घ्यायचं, तर गरम एसी. गरम एसीचं आपण काय करतो, तर हॉट एसीमध्ये आपण काय करतो, तर रूमचं टेम्परेचर हाय ठेवण्यासाठी आपण ॲटमॉस्फिअरमधली हीट काढून घेतो. कशा वर्क इनपुट सप्लाय केल्यानंतर ना लो टेम्परेचरकडील हीट आपल्याला कुठे जाणार आहे, तर रूमकडे म्हणजेच हाय टेम्परेचर सोर्सकडे जाणार आहे. त्याच्यानंतर ना कोएफिशियंट परफॉर्मन्सचा फॉर्म्युला काय, डिझायर्ड इफेक्ट अपॉन वर्क इनपुट. डिझायर्ड इफेक्ट आपला हीट पंपमध्ये काय असणार, हिटिंग असणार आहे. तोच इफेक्ट रेफ्रिजरेटरमध्ये कुलिंगसाठी असणार आहे. वर्क इनपुट दोन्हीमध्ये सेम असणार आहे, वर्क इनपुट दोन्हीमध्ये सेम असणार आहे, QH मायनस QL. तर हा आपला COP ऑफ हीट पंपसाठी फॉर्म्युला झाला. तर हीट पंप, रेफ्रिजरेटर आणि हीट इंजिन हे 3 पॉईंट आपल्या आता कव्हर झाले आहेत. राहिलेलं पार्ट आपण नंतर बघूया. धन्यवाद.